राज्यातील अनेक रुग्णालयामध्ये आगीच्या घटना घडून त्यामध्ये निष्पाप रुग्णांचा बळी गेल्याच्या घटना ताज्या असताना दुसरीकडे मात्र अमरावतीतही मोठे रुग्णालय असेल किंवा मग हॉटेल चालक फायर सेफ्टीसाठी जे आहे ते अनुकूल नसल्याचं पाहायला मिळतंय। कारण अमरावती शहरातील अनेक मोठे रुग्णालय आणि हॉटेल जे आहेत ते फायर सेफ्टी विनाच असल्याचं समोर आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती शहरातील 40 हॉस्पिटलसह 30 मोठे प्रतिष्ठाने ज्यामध्ये मोठ्या हॉटेलचाही समावेश आहे। संपूर्ण हे सेफ्टी विना आहेत, फायर सेफ्टी विना, आणि त्यामुळे अचानक जर एखाद्या वेळेस आगीची घटना घडली तर मग आज आग आटोक्यात आणायची कशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे। 3 महिन्यापूर्वीच मुदत संपलेली आहे त्या प्रतिष्ठानांची आणि हॉटेलची, सोबतच रुग्णालयांची। त्यामुळे फायर सेफ्टीच्या ऑडिटसाठी आता केवळ 7च दिवस राहिलेले आहेत। अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर फायर सेफ्टी हे अमरावतीच्या महानगरपालिकेच्या वतीने केली जाते। आपण बघू शकतो सध्या आग जर कुठे लागली किंवा प्रतिष्ठानावर जर आग लागली तर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या अग्निशामक व आणीबाणी सेवेच्या मार्फत जी आहे ती आग आटोक्यात आणली जाते। दुसरीकडे जर पाहिलं तर शहरात मात्र अनेक हॉस्पिटल किंवा मग रुग्णालय असेल, सोबतच हॉटेलमध्ये जे आहे ते फायर सेफ्टी नसल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे फायर सेफ्टीचं संपूर्ण जे काही साहित्य आहे ते बसून घेण्याचं आवाहन जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।